आज मोहीममध्ये रोजचं खाणं जीवघेणं या विषयावर आपण बोलतोय। फळभाज्या आणि पालेभाज्यांचा सकस आहारात समावेश होतो। मात्र या फळभाज्या आणि पालेभाज्यांचं उत्पन्न वाढवण्यासाठी वारेमाप रासायनिक खतं, बियाणं आणि औषधं वापरली जातात आणि उत्पन्नापोटी शेतकरीही हे रासायनिक द्रव्ये शेतात वापरतात। मात्र या रासायनिक द्रव्यांचा परिणाम थेट मानवाच्या आरोग्यावर होतो आणि असं असूनही उत्पन्नाच्या हव्यासापोटी शेतकरी भाज्यांच्या उत्पन्नासाठी रसायनांचा सर्रास वापर करताना दिसतो। बाजारात मिळणारी ही ताजी आणि हिरवीगार भाजी, ताजी भाजी दिसली म्हणजे ती चांगली अशी ग्राहकांची समज असतो। त्यामुळे साहजिकच या भाज्यांकडे ग्राहक आकर्षित होतात। मात्र त्या किती हानिकारक आहेत याची कल्पना मात्र त्यांना नसते। या भाज्यांच्या उत्पादनापासून ते विक्रीपर्यंत त्याच्यावर अनेक रासायनिक प्रक्रिया होत असतात। खताचं आता खत आम्ही रासायनिक खतच वापरतो आणि जर म्हणजे 4-5-6 वर्षानंतर आम्ही एखाद्या वेळेस सेंद्रिय खताचा वापर करतो। त्याच्यामध्ये आम्ही शेणखताचा वापर करतो। पण ते जे आम्हाला व्हिजिटला वगैरे येतात साहेब लोक, तर ते म्हणतात ते जेव्हा तुम्ही टाकता शेणखत वगैरे तर ते लवकर लागू होत नाही, ते 3 ते 4 वर्षांना लागू होतं। तर मग त्याचा आम्हाला रिझल्ट येत नाही। त्याच्यामुळं मग आम्ही रासायनिक खतं लवकर टाकली की आम्हाला लवकर रिझल्ट भेटतो। म्हणजे उदाहरणार्थ युरिया जर टाकला तर 3ऱ्या दिवशी 4थ्या दिवशी आमचा माल एकदम हिरवागार दिसतो। झाडांची वाढ चांगल्या प्रकारे होते, फळांचं पोषण चांगल्या प्रकारे होतं। म्हणून आम्ही रासायनिक खताचा वापर जास्त करतो। कमी वेळेत कमी जागेत जास्त उत्पन्नाची शेतकऱ्यांना भुरळ घालून रासायनिक खतं आणि औषधांची विक्री केली जाते। भरघोस उत्पन्नाच्या हव्यासापोटी शेतकरी सुद्धा या रसायनांचा मोठ्या प्रमाणावर वापर करतात। हाती लवकर येणारं उत्पन्न आणि त्यातून लगेचच मिळणारा पैसा, यातून शेतकरी डोळे झाकून ही रसायनं वापरतात आणि या रसायनांचा मानवी जीवनाला धोका असल्याचं माहिती असून सुद्धा त्याकडे दुर्लक्ष केलं जातं। उत्पादन वाढीसाठी जास्तीत जास्त आता युरिया जर आपण स्प्रे घेतो, पुन्हा जमिनीतून देतो तर उत्पादन जास्त वाढतं, त्याचा फरक पडतो उत्पादनावर। पण त्याचा दुष्परिणाम तर आहेच। आता मी जर शेतकरी गावाचा समजा जर मी त्याचा विचार केला तर उत्पादन मला फायदेशीर राहतं, मी दुष्परिणामाकडे जास्त विचार करू शकत नाही। शेतकरी भरघोस उत्पादनासाठी रसायनांचा उपयोग करतो, तर याच रसायनांचा वापर करून उत्पादित ताजा भाजीपाला ग्राहक घेतो। मात्र त्याचा थेट परिणाम आरोग्यावर होतो, याचा विचारही कोणी करताना दिसत नाही। माधव सावरगावे, जय महाराष्ट्र, औरंगाबाद। आणि आपल्याबरोबर डॉक्टर प्रकाश शेरे आहेत। डॉक्टर, तुम्ही डॉक्टर तर आहातच, पण त्या पलीकडे जाऊन सरकारमध्ये सुद्धा तुम्ही म्हणजे सरकारी रुग्णालयांमध्ये पण तुम्ही काम केलं आहे आणि म्हणून विचारते, अन्न आणि औषध प्रशासनाने जी नेमकी भूमिका या बाबतीत वठवायला पाहिजे ती त्यांच्याकडनं वठवली जात नाही असा सगळ्यांकडनंच आरोप होतोय। तुमचा कधी या प्रशासनाशी संबंध आलाय किंवा त्यांना तुम्ही अशा वेळी काय आवाहन कराल? इथे अन्न आणि प्रशासन विभागाने या पेस्टिसाइड्स याच्यावरती कधी मला असं वाटत नाही की एकदा सुद्धा याच्याकडे त्यांनी कधी पाहिले, तो पाहण्याचा प्रसंगही आला नसेल। पण हा प्रसंग येऊ घालायचा किंवा नाही हा मोठा चॅलेंजिंग विषय आहे। हे जर आता एक शेतकरी तुम्ही पाहिलं, आपल्याकडे जो शेतकरी माहिती देत होता की युरिया वापरल्यामुळं त्याचा लवकरात लवकर आणि हिरवेगार फळं जे येतात, भाज्या ज्या हिरव्यागार येतात आणि लवकरात लवकर येतात, चांगल्या येतात, हा एक समज झालेला आहे। सेंद्रिय खताचा वापरच बंद झाला आहे सध्या। रासायनिक खताशिवाय आणि रासायनिक पेस्टिसाईडशिवाय कुठलंही फळावळ किंवा फळभाज्या ह्या घेतल्या जात नाहीत। याला खरं म्हणजे मला तुम्ही ॲज अ डॉक्टर पण जर विचारलात तर हे खरं अजिबात कधीही स्लो पॉयझनिंग कोणता डॉक्टर तुम्हाला हो म्हणेल, कोणताही डॉक्टर यासाठी हो म्हणणार नाही। पण आम्ही त्याच वेळेला हे फळं सगळे पौष्टिक आहेत हे सांगून प्रत्येक पेशंटला, जे डायबिटीजचे पेशंट आहेत, जे हार्टचे पेशंट आहेत, अशा सगळ्या पेशंट्सला आम्ही हे पौष्टिक फळं ठराविक प्रमाणात खायला सांगतो। याच्यावरचं खरं म्हणजे मला वाटत नाही की फूड अँड ड्रग याच्यामध्ये काही फारसं काही करू शकेल। प्रत्येक नागरिकांनी याच्यामध्ये जागरूकता ठेवली पाहिजे।
नक्कीच म्हणजे नक्कीच खाणारं जे फळ आहे किंवा खाणाऱ्या ज्या वस्तू आपण वापरतोय त्याला क्लीन अगदी चांगल्या प्रकारे धुतलं पाहिजे आणि त्याचं सेवन केलं पाहिजे. नाही नक्कीच. तर ते थोड्या थोड्या प्रमाणात आपल्या पोटामध्ये जाऊन त्याचे पुढचे सगळे दुष्परिणाम आजाराचे होत राहतील. नक्कीच आपण त्याच मुद्द्यावर वळणार आहोत. आपल्याला आधी एक ब्रेक घ्यायचा आहे. ब्रेक नंतर आपल्याला तो असा हाच विचार करायचा आहे की आपण काय काळजी घेतली पाहिजे स्वतःच्या आरोग्यासाठी. पाहत रहा जय महाराष्ट्र.